मध्ये प्रिय भाविक हो, परमेश्वर आज आपल्या सर्वांना 3 महत्वाचे मूल्य शिकवत आहे। 3 महत्वाचे मार्ग आपल्या समोर ठेवत आहे। ते मार्ग म्हणजेच ज्ञानाचे मार्ग आहे। आपलं जीवन सफल कसं व्हावं याकरिता आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर 3 मार्ग ठेवत आहे। आणि या 3 मार्गावरती जर आपण मनन चिंतन केलं तर कदाचित आपल्या जीवनाला नक्कीच कलाटणी मिळणार आहे। तर सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर एक सुंदर असं उदाहरण ठेवत आहे, ते म्हणजेच मोती। स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर मोती प्राण्यांपुढे टाकले किंवा डुकरापुढे टाकले तर कदाचित त्यांना त्या मोतीचं मूल्य समजणार नाही। मोती किती प्रेशियस आहेत हे त्यांच्या बुद्धी पलीकडे आहे। कदाचित ते त्याच्या पायाखाली तुडवतील, परंतु तेच मोती जर आपण हुशार व्यक्तीकडे दिले तर त्या मोतीवरती ते जास्त पैसे मिळू शकते। सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्या जवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान एका मोत्याप्रमाणे आहे, एका हिऱ्याप्रमाणे आहे, परंतु ते ज्ञान आपण कोणासमोर ठेवतो हे फार महत्वाचं आहे। जर एका मूर्खासमोर जर आपण आपल्या ज्ञानाची शिदोरी ठेवली तर कदाचित त्या मूर्खाला किंवा अविश्वासू व्यक्तीला त्या ज्ञानाचं महत्व समजणार नाही। तो एका डुकराप्रमाणे त्या ज्ञानाला, त्या विचारांना आपल्या पायाखाली तुडवणार आहे। परंतु तेच ज्ञान जर आपण एका हुशार व्यक्तीसमोर ठेवलं, समंजस व्यक्तीसमोर ठेवलं, कदाचित तो त्या ज्ञानाचा फायदा करू शकतो। याचा अर्थ असाच की कोणासमोर आपण कुठे ज्ञान ठेवावं हे फार महत्वाचं आहे। जर समोरचा व्यक्ती आपल्या शब्दाला मान देत नसेल, जर समोरचा व्यक्ती आपले विचार समजून घेत नसतील आणि स्वतःच खरं करत असेल तर त्याची परिस्थिती त्या एका प्राण्याप्रमाणे आहे, ज्याचा समोर मोती ठेवले आहेत, हिरे ठेवले आहेत आणि त्या हिऱ्यांना तो पायाखाली तुडवित आहे। दुसरा मार्ग किंवा दुसरं उदाहरण जे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर ठेवत आहे ते म्हणजेच चांगल्या प्रकारचे मार्ग, दुहेरी ट्रॅफिक। प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जशी तुमची इच्छा आहे की लोकांनी तुम्हाला समजून घ्यावे, लोकांनी तुमच्याशी अगदी प्रेमाने वागावे, तुमच्याबरोबर सलोख्याचे नाते निर्माण करावे, तर तुम्ही देखील त्यांच्याशी प्रेमाने वागा, तुम्ही देखील त्यांच्याशी चांगले नातं ठेवण्याचा प्रयत्न करा। टीट फॉर टॅट, दुहेरी ट्रॅफिक। जर आपण इतरांबरोबर चांगले नातेसंबंध ठेवले, इतरांना मदत केली, इतरांची सेवा केली तर ते नक्कीच आपल्याकडे परत येणार आहे। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जसे तुम्हाला वाटते की लोकांनी तुमच्याशी वर्तन करावे तर त्याच प्रकारचे वर्तन तुम्ही देखील इतरांशी करा। परंतु ज्याप्रमाणे तुम्हाला स्वतःवरती जितकं प्रेम करायचं वाटते तेच प्रेम तुम्ही इतरांवरती देखील केलं तर आपल्यामध्ये जी दरी आहे ती कमी होणार आहे। आणि तिसरं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर ठेवत आहे ते म्हणजे रुंद आणि अरुंद दरवाजा। प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की सर्वच लोकांना या रुंद दरवाजामधून जाण्यासाठी आवडते, कारण हा रस्ता, दरवाजा फार इझी असतो आणि या मार्गाने जाणारे लोक पुष्कळ आहेत। परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मुद्दामून तुम्ही रुंद दरवाजाने आत न जाता अरुंद दरवाजाने किंवा मार्गाने जा। जरी तो कठीण असला, जरी तो खडतर असला, परंतु तो तुमच्या जीवनाला कलाटणी देणार आहे, तो तुम्हाला काहीतरी धडा शिकवणार आहे, तो तुमचं जीवन अगदी भक्कम बनवणार आहे। म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जीवनामध्ये सर्व काही गोडी नसते। जीवनामध्ये शॉर्टकट घेणारा व्यक्ती कधी सक्सेसफुल होत नसतो। तर जीवनामध्ये परिश्रम घेणारा व्यक्ती, अनेक संकटांना सामोरे जाणारा व्यक्ती, अनेक स्ट्रगल करणारा व्यक्ती हा भक्कम असतो, परिपक्व असतो, हा ज्ञानाने भरलेला असतो आणि तो व्यक्ती हा मॅच्युअर झालेला व्यक्ती असतो।
हे 3 प्रकारचे मार्ग आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर ठेवून आपल्या सर्वांना खरे ख्रिस्ती जीवन कसं जगावे, आपल्या सर्वांना पवित्र जीवन कसं जगावे यासाठी पाचारण करत आहे. परत एकदा आपलं ज्ञान म्हणजेच त्याची तुलना एका हिऱ्याशी केलेली आहे. ते ज्ञान आपण कशा प्रकारे वापरतो, कोणासाठी वापरतो त्याच्यावरती आपण मननचिंतन करूया. दुसरी उदाहरण म्हणजेच रुंद आणि अरुंद दरवाजा. आपण आपल्या जीवनामध्ये शॉर्टकट घेतो की आपण खूप परिश्रम करून यश संपादन करण्याचा प्रयत्न करतो. याकडे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त लक्ष देऊन आहे. आणि तिसरं महत्वाचं उदाहरण म्हणजेच जसं आपण स्वतःवरती प्रेम करतो, जसं आपण स्वतःची काळजी घेतो, तेच प्रेम आपण इतरांवरती करण्याचा प्रयत्न करू. या 3 मार्गाने जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यश आपल्या पदरात पडणार आहे. नक्कीच खरा आनंद आणि शांती याचा अनुभव आपल्या सर्वांना नक्कीच येणार आहे. परमेश्वर आजच्या दिवशी आपल्या सर्वांना कृपा व शक्तीने भरो. आमेन.